बायको गावाकडे गेल्यापासून एवढा पसारा पडलाय मित्रांनो, आता काय करावं काय कळणं झालंय. बघा 2च दिवस बायको गेले तर एवढा पसारा पडलाय. 2 महिने 6 महिने गेल्यावर कसं करायचं मित्रांनो. बघा किती पसारा पडला मित्रांनो. चहाचे भांडे आहेत, जेवायचे सगळे मॅगी बनवले, सगळं खरकट पडलं. तसं का नाही बाळा? तर कसं करायचं आता? याची मम्मी गेली गावाकडे, आता भांडे बिंडे घासावे लागतात. आपल्याला येत नाही तेवढं काम, आता कसं करणार? कसं म्हणजे मम्मी आल्यावर? आता मम्मी आल्यावरच करावं लागेल आहे ना. हा तर ती मम्मी आल्यावर करेल. मग आता एवढे भांडे आहेत तेवढे वापरणार आम्ही, जेवढे धुवाय टाकणार इकडे. इकडे कपडे पडलेत भरपूर आहे बघा. किती पडलेत कपडे बाळा? लय सारे पडले तर. हा तर कपडे भरपूर ठिकाणी पडलेले आहेत. इकडे तिकडे सगळं. हे बघा हे कपडे किती पडलेत इथे. सगळा जार जमा चालू झाला मित्रांनो. 2च दिवस गेले तर हे आलाय. 5-6 महिने गेल्यावर कसं होईल काय माहिती. घरात सगळे कचरा कुंडी होऊन बसते काय माहिती. फक्त आम्ही इथं झोपायला जातो तेवढंच आपलं निवांत राहतो. चांगलं तेवढंच जेवायचं, खायचं, प्यायचं, तिथं धुवाय टाकायचं. एवढंच काम करता ना? हा एवढंच काम करतो. जेवतो, खातो, पितो, धुवायला टाकतो. बस हे बारकं खातंय पितंय भांडे काढतंय आणि तिथंच धुवायला टाकते. बरोबर ना? हा बरोबर. चला.